उन्हाळा कितीही वाढू द्या, पण ही थंडगार आणि रसरशीत मँगो मस्तानी प्यायली की मन अगदी प्रसन्न होईल. रेसिपीला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळा वाढलाय आणि काहीतरी थंडगार, क्रीमी, चविष्ट प्यायचं मन होतंय. मग आज आपण बनवतोय जगप्रसिद्ध मँगो मस्तानी. अगदी बाहेर मिळते ना, सेम तशीच आपण घरच्या घरी घरच्याच साहित्यात बनवू शकतो. तर इथे स्वच्छ धुतलेले हापूस आंबे आहेत, साखर आहे आणि इथे दूध घेतलेलं आहे. तर दूध आपल्याला जास्त लागणार नाही, जसं लागेल तसं वापरणार आहोत. काजूचे काप आहेत, बदाम आहे, चेरी आणि टूटी फ्रुटी इतकंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. तर स्वच्छ धुतलेले आंबे आहेत, तर त्याचा आपल्याला मागचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला ना मोठा काप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक मोठा काप आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला उभ्या आडव्या अशा पद्धतीने याला रेषा ओढून घ्यायच्या आहे. म्हणजे हा जो पल्प आहे ना, ते काढायला अगदी सोपं असं जातं. तर त्यामुळेच आपल्याला अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. आणि दिसतानाच बघा किती सुंदर दिसतोय हा आंबा. अगदी मस्त एकदम पिवळा असा त्याचा रंग आहे. तर हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे उरलेले आंबे आहेत ना, तर याचासुद्धा सेम याच पद्धतीने हा जो पल्प आहे तर आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये दूध देखील घालून घ्यायचं आहे. तर दूधसुद्धा लागेल तसंच आपण यामध्ये वापरणार आहोत. अगदी थोड्या प्रमाणात दूध घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. आता सध्या मी यामध्ये साखर अजिबात घातलेली नाही आहे. एकदा फिरवून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे. आता आपला हा ग्लास रेडी आहे सर्व करण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर काजू आणि बदाम याचे आपल्याला यामध्ये काप घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर बेसला आपण यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप घालून घेतोय. त्यानंतर हा जो मिल्कशेक आहे तर तो सुद्धा ओतून घ्यायचा आहे. अर्धाच आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर आपण हा उरलेला नंतर वापरणार आहोत. तर आता यामध्ये जे मँगोचे काप ठेवले होते ना, तर ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित संपूर्णपणे ओतून घ्यायचं आहे. उरलेला मिल्कशेक देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मी पुन्हा एकदा नंतर वापरणार आहे. व्हॅनिला स्कूप घालून घ्यायचा आहे. तर अगोदर 1 आणि नंतर 1 असे 2 स्कूप यामध्ये आपण वापरलेले आहेत. थोडासा मँगो शेक पुन्हा एकदा आपण इथे बाजूला घालून घ्यायचा आहे. चेरी घातलेली आहे आणि टूटी फ्रुटीसुद्धा थोडीफार आपण यामध्ये घालून घ्यायचं. दिसायला हे खूप छान दिसतं, कलरफुल, रंगबिरंगी. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. काजू आणि बदाम याचे काप देखील यावरती सजवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता. खूप सुंदर हे दिसतंय आणि दिसायला जितकं छान दिसतंय ना, तितकंच प्यायलासुद्धा एकदम मस्त असं हे लागतं. कशी वाटते तुम्हाला ही मँगो मस्तानी? अगदी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आपल्या या पारंपरिक नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.